आता या मंचावरती येणार आहेत एक पोस्टमन काका सर, जे नेहमी येतात आणि वेगवेगळे विषय पत्रांच्याद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवतात. आज बघायचंय की ते कुठलं पत्र घेऊन आलेत आणि आजचा विषय कुठला. या काका या. नमस्कार. या 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 बसा. एक पत्र आलेलं वाचून दाखवतो. सगळ्यांच्या भोवती असतो कोलाहल. सगळ्यांनाच असतात नशिबी आलेल्या यातना. प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो. स्थळ, काळ, वेळ फक्त वेगळी असते. बाकी सगळा कोलाहल. या कोलाहलात आपला आवाज लोकांपर्यंत जावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण त्यासाठी ओरडायलाच पाहिजे का? इतरांपेक्षा जास्त ओरडण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो, लक्ष वेधून घेण्यासाठी. पण सगळेच आवाज वाढले की फक्त गोंधळ ऐकू येतो. आज आपण असे गोंधळाच्या युगात आहोत. व्यक्त होण्याची प्रचंड इच्छा असलेल्या या काळात कुठलाच आवाज नीट ऐकू येईल याची खात्री नाही. या कोलाहलात एखाद्याचा तरी आवाज शांतपणे ऐकून घेतला जाईल का? कुणाला तेवढा वेळ आहे का? प्रत्येकाला आपल्या वेदनेची जाहिरात करायची आहे. प्रत्येकाला आपल्या सुखांचा ढोल वाजवायचा आहे. अशा वेळी आपलं म्हणणं पोचवायला एक शांत संयमी स्वर हवा असतो. वेदना गिळून आशेचं स्वप्न बघणाऱ्या कलावंताला हा स्वर सापडतो. भोवताली जगण्यासारखं बघण्यासारखं खूप काही आहे याचा शोध घेणाऱ्याला हा स्वर सापडतो. आपल्या पलीकडे बघण्याची ताकद असलेल्या माणसाला हा स्वर सापडतो. बाकी करोडो लोक आरशात बघून बोलतायत असं वाटतं. कारण त्यांचं विश्व तेवढंच मर्यादित असतं, आरशापुरतं, आत्मकेंद्रित. लोकांची धावपळ आणि गोंगाट बघून ससा आणि कासवाच्या गोष्टीची आठवण येते. ससा उड्या मारतो, दिसतो भारी, ऐटीत गवत खातो आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो. वेगवान असणारा, सतत आपल्याकडे लक्ष वेधून घेणारा पांढरा शुभ्र ससा म्हणजे थोडक्यात सगळा मसाला असलेला व्यावसायिक सिनेमाच असतो. वेगवान, आकर्षक. आणि त्या उलट कासव, आपल्या लयीत आणि आपल्या तंद्रीत चालणारं, कलात्मक, संवेदनशील आणि अर्थपूर्ण सिनेमासारखं. ससा आणि कासवाची गोष्ट आपण ऐकली आहे. त्यात ससा चक्क शर्यत हरलाय आणि कासव शर्यत जिंकला असं आपण लहानपणापासून ऐकतोय. पण प्रत्यक्षात कासव शर्यत जिंकतं का जिंकत नाही? काय अडचण आहे? खरं तर प्रत्येकाचा आपला वेग असतो, प्रत्येकाची आपली जीवनशैली असते. आपण कासवाला मुळात सशाच्या शर्यतीत का उतरवतो? साधी गोष्ट आहे. ससा कसाबसा 10 वर्ष जगतो, कासव 100 वर्षसुद्धा जगू शकतं. एवढा फरक असेल तर मुळात दोघांची तुलनाच होऊ शकत नाही. पण म्हणून कासव वाचवण्याची वेळ यावी हे खूप वाईट आहे. धावपळीच्या जगात आपलं कासवाकडे दुर्लक्ष होतंय. आयुष्यात कधीही कुत्रा आणि मांजर सोडले तर इतर प्राण्याला स्पर्शसुद्धा करायला न मिळालेली मुलं टेडी बिअरला कवटाळून झोपलेली बघताना आनंद व्हायला पाहिजे की दुःख? मुलांची बेडरूम जरा बारकाईने बघा. आपण त्यांचं जग कृत्रिम गोष्टींनी भरून टाकलंय.
बाहेरच्या जगात डोकावता येईल अशी खिडकीसुद्धा आपण त्यांच्यासाठी ठेवलेली नाही. आणि आपण स्वतः, आपण तरी अस्सल काय बघतोय आजकाल? तुळशीऐवजी मनी प्लांट, फेंगशुईचे बांबू जास्त जवळचे वाटत आहेत आता आपल्याला. खरे कासव कधीही न पाहिलेले लोक घरात धातूचे कासव पाण्यात ठेवतात. काय तर म्हणे संपत्ती येते घरात. पण निसर्गात एवढी संपत्ती आहे, तिचं काय करायचं? ती कोण बघणार? ते कोकणात एवढे जिवंत कासव येतात समुद्रकिनारी, ते कुणी बघायचे? देवळात पण तुम्हाला खूप वेळा कासव दिसतं. असं म्हणतात की कासव जसं आपली मान, पाय, आपलं शरीर त्या कवचात झाकून घेतं, तसं देवळात जाताना आपण आपला अहंकार, काम, क्रोध, लोभ मिटून घ्यावेत. त्याचं ते प्रतीक आहे. पण आपला लोभ एवढा आहे की आपण धातूचे कासव घरात ठेवतो. तुम्ही, मी, आपण सगळे आपल्याकडे असलेल्या खूप महत्त्वाच्या गोष्टींची किंमत ओळखत नाही. असं नसतं तर आपल्या राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघाची संख्या धोक्यात आली नसती. आपला राष्ट्रीय खेळ हॉकीची अशी अवस्था झाली नसती. आणि आपल्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमांना सिनेमागृह शोधण्याची वेळ आली नसती. ऑस्कर मिळालेल्या सिनेमाला भरपूर प्रेक्षक मिळतात, पण राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या सिनेमाला तेवढे प्रेक्षक का येत नाहीत? आता आपला सिनेमा जगभर नावाजला जातोय, पुरस्कार मिळवतोय. वेगवेगळ्या देशातून निमंत्रणं येत आहेत. येत नाही तो फक्त आपला प्रेक्षक. आपल्या लोकांनी आपल्या गोष्टी जरा बारकाईने बघितल्या पाहिजे. कौतुकच केलं पाहिजे असं नाही, पण मुलाची वही बघितल्याशिवाय त्याची प्रगती कळत नाही. त्यासाठी ती वही बघावी तर लागते. ससा आणि कासवाच्या गोष्टीत नेहमी ससा हरला पाहिजे आणि कासव जिंकलं पाहिजे असं नाही. पण कासवाला त्याच्या प्रयत्नांची योग्य दाद नक्कीच मिळायला पाहिजे. वा 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 काका, खरंच सुंदर मेसेज तुम्ही घेऊन आलात. आणि हा खूप महत्त्वाचा मुद्दा होता. आणि आज कासव हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा या ठिकाणी आलेला आहे. त्या निमित्तानं तुम्ही हे पत्र वाचलं. मला डॉक्टरांना प्रतिक्रिया विचारायची आहे या पत्रावरची. बोलकी आहे, पत्रच बोलकं आहे खूप. हो. आणि आमच्या मनातले विचार त्यांच्यापर्यंत पोचलेले आहेत आणि लोकांपर्यंत ती पोचतील नक्की. आणि त्यामुळे तुम्ही हे फार संवेदनाशील पत्र लिहून आमच्या मनाचा एकदम ताबाच घेतलेला आहे. वा वा. अरविंद जगताप यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या, ज्यांनी हे शब्दांकन केलं होतं. चला हवा येऊ द्या. लोक हसण्यासाठी बघतात, पण गंमत म्हणजे आज तुमच्या या पत्रांनी डोळ्यात पाणी आणलं. तसं प्रेक्षकांच्या डोळ्यात जर पाणी आलं आणि त्यांनी कासव जाऊन पाहिला तर नक्कीच त्यांचं हृदय कुठेतरी हालेल वा. आणि त्यातून एक वेगळं हसू तयार होईल असंही मला खरंय, वाटतं. खरंय. वा 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 वा. थँक्यू.